नमस्कार शेतकरी मित्रांनो, अद्याप चालू झालेल्या ई पीक पाहणी 2025 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून चालू झालेली आहे आणि त्याची लास्ट तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे। तरी सर्वांनी आपला ई पीक पाहणी शेतात जाऊन लवकरात लवकर करून घ्यावी। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ कसा आहे ते दाखवतो। तर चला पाहू। आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा। पहिले डाउनलोड केलं मग ओपन करा त्याला। जर पहिला असेल तर अपडेट केलेलं करून घ्या। मग इथं खाते निवडा। जर खाते नसतील तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करा। त्यासाठी तुमचा पहिले जिल्हा निवडा, मग नंतर तालुका, मग तुमचं जे गाव आहे ते गाव निवडा। मग पुढे जा। मग इथं तुमचा गट नंबर टाकू शकता, तुम्ही नाव टाकू शकता। आता मी गट नंबर टाकतोय समजा। शोधा निवडा। शोधावर क्लिक केल्यावर तुमचं तिथं नाव दाखवेल, बरोबर आहे का बघायचं, मग पुढे जायचं। मग हा बरोबर आहे का बघायचं, तुमचा खाते क्रमांक, तुमचं नाव बरोबर आहे, मग हिरव्यावर क्लिक करून समोर जायचं। मग इथं खातेदाराचे नाव वगैरे तुमचं नाव आहे बरोबर आहे का बघायचं, समोर जायचं। समोर गेलं की मग इथं पीक माहिती नोंदवावर क्लिक करायचं। मग इथं खाते क्रमांक निवडायचा। मग इथं तुमचा जो गट नंबर आहे तो गट नंबर निवडायचा। मग इथे तुमचा खाते क्रमांक बरोबर आहे का बघायचं, तुमचा गट नंबर निवडायचा। मग तुमचं शेत किती आहे हे इथे दाखवेल। मग तिथं हंगाम कोणता आहे तुमचा ते हंगाम निवडायचा। आता आपलं खरीप आहे, एक पीक आहे आपलं, एक पीक निवडायचं, पीक निवडायचं। मग खाली यायचं, तुमचं काय पीक आहे ते टाकायचं। आपलं कापूस आहे, आता मी कापूस टाकायलो। मग नंतर इथं किती टाकायचं आहे तुम्हाला। आता आपलं 1 एकर कापूस आहे त्याच्यामुळे 0.40। मग तुमच्या शेतामध्ये काय आहे ते टाकायचं। आपल्या शेतामध्ये बोर आहे तर आपण बोर टाकायचं। तुम्ही तिशार असेल ते काय असेल तुमचं विहीर वगैरे तर ते टाकू शकता। कोरडो असेल तर कोरडो टाकायचं। आणि तुमचं आता जे पीक लागवड आहे ते दिनांक निवडायचं आणि पुढे जायचं। मग पुढे गेल्यावर तुम्ही त्या सर्वे नंबरमध्ये उभा तिथं जायचं, म्हणजे तिथं 0 दाखवून असं तुम्हाला तिथून लांब आहे म्हणून दाखवते। मग फोटो काढायचा। फोटो बरोबर असेल तर त्याच्यावर राईट येते, इकडे नसता चूक बंद खराब असेल तर डबल काढायचा। मग ठीक आहे, मग दुसरा फोटो पण निवडायचा, दुसरा फोटो काढून घ्यायचा। मग ओके करायचं। मग हिरव्या बटनावर क्लिक करायचं, ट्राय करून मग तुमची माहिती बरोबर आहे का सगळी चेक करून घ्यायचं। चेक करून इथं टिक करायचं, टिक करून माहिती बरोबर असेल तर समोर जायचं। मग बरोबर तुमची माहिती अपलोड झाली म्हणून मेसेज येईल, मग ठीक करा। मग तुमचं जे माहिती घेरलेली आहे ते बरोबर आहे का पाहण्यासाठी भरले झालंय न झालंय। तर मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।